सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आणि शासनाला यापूर्वी इशारा देऊनही भात खरेदीबाबत कोणतीही कारवाई झाली नाही। यापुढे चर्चा नाही। आता 27 तारखेला गोदाम खाली आंदोलनाचा उद्रेक होईल। या उद्रेकाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सरकारची असेल, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेमध्ये दिला। 27 मेला गोदाम फोडो आंदोलन, गोदाम खाली करो आंदोलन काँग्रेसच्या वतीने, सिंधुदुर्ग काँग्रेसच्या वतीने आम्ही घेत आहोत। वारंवार मागणी केल्यानंतर पण स्थानिक जिल्हा प्रशासन असेल किंवा शिवसेना भाजपचं सरकार असेल, हे ज्या पद्धतीने कोकणातली पहिली आत्महत्या झाली तशीच भात खरेदी किंवा भात शेतकऱ्यावर पण अशीच वेळ येण्यावर ते लोक प्रवृत्त करत आहेत। म्हणून आत्महत्याचा आकडा वाढू नये ह्यासाठी काँग्रेसच्या वतीने जे गोडाऊन आज गेल्या वर्षीचा भात जो तिथे अजूनपर्यंत साठत चाललेला आहे तो खाली झालेला नाही आहे, म्हणून आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की प्रशासन अगर भात खाली करत नसेल, गोदाम खाली करत नसतील, तर आम्ही काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आम्ही पुढे येऊन आम्हीच गोदाम खाली करण्यासाठी आम्ही 27 तारखेला आम्ही आंदोलन छेडलेलं आहे।